आज मांडवगण फराटा येथे ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी व लोकांची येथे येणाऱ्या ग्राहकांचे जे हाल होत होते त्या निमित्ताने होमगार्ड म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं कामकाज हे चांगलं असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे। चांगलं काम करत असताना आज त्यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया आपल्याकडे आली, त्यामुळं त्यांची ही प्रतिक्रिया आपल्याला घेणं आवश्यक पडलं आणि घ्यावीशी लागली। त्याबाबत आपण त्यांना आता विचारणार आहोत। आपल्याबद्दल एका छोट्या शेतकऱ्याने सांगितलं की आपण त्यांचा माल या ठिकाणी बसण्यास आपण त्यांना विक्री व्यवसाय करण्यासाठी विरोध केला। ग्रामपंचायत प्रशासनाने मला या ठिकाणी आठवडे बाजार असतो आपला शुक्रवारचा, तर स्थायिक लोकांची वर्दळ होते, खूप ट्रॅफिक जाम होतं। लोकांना बाजारात आत जाण्यास हे आता मुख्य द्वार आहे, जायला गेट आहे, तिथून लोक बाजारात जात असतात आणि गेटच्या बाहेर दुकानं लावण्यास पूर्णतः 100% बंदी लावलेली आहे। अगदी बरोबर। दिवाळीचा बाजार असल्या कारणानं आपण या बाकीच्या दुकानदारांना सवलत दिली होती। त्या जो शेतकरी आहे ज्याने त्याची बाजू मांडली त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही दुकान लावण्याविषयी आमचं काही दुमत नाही आहे। बाजारच्या लोकांची त्यांना म्हणजे अडचण नको यावं या हिशोबाने सांगितलं की तुम्ही दुकान लावण्याची काय अडचण नाही, फक्त रोडच्या खाली लावा। तर त्यांनी रस्ता सोडून 10 फूट हे पहा इथं भाजीपाला पडलेला आहे या ठिकाणी, इथं दुकान लावलं त्यांनी। पार्किंग होते त्या साईडला, दुकानं असतात रोडच्या बाजूला, त्यांनी दुकान लावलं इथं। तर त्यांना वारंवार 4 वेळा सांगू नये मेन गेट आपल्याला चारी बाजूने येणारं पब्लिक हे सगळे ह्या गेटने असतात बाजाराला। मेन गेट हे गेटवर त्यांना सांगितलं की गेटवर तुम्ही काय बसू नका, ट्रॅफिक होते, गाड्या लावायला जागा नाही, लोकांना यायला जायला रस्ता पण राहत नाही। त्या शेतकऱ्यांना 4 वेळा सांगू नये त्यांनी। असं नाही की त्यांनी आजच्या शुक्रवारी केली, दर बाजारी त्यांना मी तेच सांगत असतो, दर बाजारी ते इथंच दुकान लावतात। एवढं तेवढं त्यांनी ह्याचीच गरज, पण आज त्यांनी रस्ता सोडून 10 फूट जवळ आतमध्ये जायला लावलं। तर त्यांना सांगू नाही, त्यांनी नाही ऐकलं। त्यांचं फक्त ते पिशवी उचलून मी साईडला ठेवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दुकान इथं ठेवा आणि इथं काय असेल ते तुमचं व्यवस्थित विक्री करा, एवढंच झालेलं आहे। समस्या अगदी छोटी आहे, त्यांना आतमध्ये बसण्यासाठी जागाही आहे आणि असं असताना मात्र अनेक शेतकरी हे या ठिकाणी नेमणूक केलेले यांना प्रतिसाद हा देणं अतिशय महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी, परंतु काहींकडून दिला जातो की न दिला जातो याबाबत आज एक समस्या निर्माण झाली। त्यामुळे आज यांची आपल्याला मुलाखत घ्यावी लागली आणि प्रतिक्रिया घेणं आवश्यक होतं। त्यांनी त्यांची बाजू मांडली। आता यांची जबाबदारी प्रशासनाची जी ग्रामपंचायत प्रशासनाने यांना दिलेली जबाबदारी आहे ते आज 2 ते 3 महिन्यापासून खूप चांगलं काम करत आहेत असे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे। परंतु असं असतानाही आज एका शेतकऱ्याने यांच्याबद्दल एक समस्या मांडली होती, त्यामुळे आपल्याला यांची प्रतिक्रिया घ्यावी लागली। आपण आपली बाजू मांडली, खूप चांगली प्रतिक्रिया दिली। आपण चांगलं काम करता अशी ग्राहकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल वातावरण आपल्याबद्दल चांगलं आहे, प्रतिक्रिया चांगल्या येतात। त्या शेतकऱ्याला जर पुढच्या बाजारी आतमध्ये जागा द्यायची व्यवस्था करू शकताय का आपण? त्या शेतकऱ्याला दर शुक्रवारी मी सांगतो की आज चला तुम्हाला मी जागा, त्यांना काय थोडी जागा लागते, तुम्हाला मी तिथं जागा देतो, पण त्यांचं म्हणणं काय आहे की आतमध्ये आम्हाला कोणी गिऱ्हाईक येत नाही, आमचा गेटवरच माल विकतो, आम्ही इथंच बसणार। असं नसतं, शेतकऱ्याचा माल हा आतमध्ये सुद्धा विक्री करणारे शेतकरीच आहेत आज 80%, परंतु त्यांना जागा आपण देण्याची व्यवस्था करणार का? 100% त्यांना जागा देऊ, जागा आतमध्ये पलीकडला कट्टा मोकळाच असतो, त्यांना आपण जागा देऊ। त्यांचं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत असं आहे की आम्हाला आतमध्ये गिऱ्हाईक येत नाही। त्यांचं मत काही असो, तुमचं प्रशासनाची जी जबाबदारी आहे ती अति महत्त्वाची आहे। त्यांच्या मतापेक्षा शिल्लक जागा देऊ त्यांना, आम्ही तेच सांगत असतो तुम्हाला आतमध्ये जागा आहे, पण त्यांचं म्हणणं ते हे जागा सोडत नाही। ते आपले त्याला हे असते प्रॉपर असते, मग ते ऐकत नाही, ते जरा टंगळ करतात ऐकायला, ते स्वतःच हे करतात। आता मग ते आता आपण पिशवी फक्त साईडला ठेवलं तर ते म्हणतात आमचा माल फेकून दिला। रस्त्यापासून किती लांब बसले होते? हे पाहू काय 10 फूट, कमीत कमी 10 फूट असतो। रस्ता कुठं संपतो? रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे पार्किंग होती, पार्किंग सोडून ते 10 फूट आतमध्ये आले, तिथं दुकान लावलं। आणि आज दिवाळी बाजार आहे, हे पहा यांनी यांची बाजू मांडलेली आहे। तिथं दुकान लावलं, रस्ता राहिला तिकडे दुकान लावलं, पार्किंग कुठे करायची, लोकांना कुठे करायची। अजून काय सांगायचं का आपल्याला? काय होते दुकानदारांना आपण सांगितलं तुम्हाला आतमध्ये जागा आहे, असं नाही की जागा नाही, पण या लोकांना जी सवय पडली आहे
ते काही ट्रॅफिकचा विचार करत नाही. हे 4-5च्या पुढे एवढं पब्लिक होते, गाड्या लावायला जागा राहत नाही. तर समजा बऱ्यापैकी आपण तो प्रश्न मिटवलाय. जागा ग्रामपंचायतने मोकळी केलेली आहे पार्किंगसाठी. फोर व्हीलरसाठी तिकडे मोठी पार्किंग आहे. टू व्हीलर इथं आपण आता बाजार केले की लोक त्यासाठी आपल्याला टू व्हीलरच्या पार्किंगसाठी काय अडचण येते का? थोडीफार असते अडचण, पण आपण ॲडजस्ट करतो. ते काय होतं, ह्या दुकानदारामुळे जास्त अडचण येते. बाहेर दुकानं लागली की मग गाड्या लावण्याचं काय होतं, ते अजून 5 फूट आली की या ठिकाणी एक शिंपी आमटी विकणाराचा स्पीकरचा आवाज खूप मोठा असतो. त्याच्याबद्दलही तक्रारी लोक सांगतात की सर याकडे जरा आपला कॅमेरा फिरवा, याकडे आपला कॅमेरा फिरवा. त्याला आम्ही 2-3 वेळा सूचना दिल्या, तोही काही ऐकत नाही. याबाबत आपण काय कराल ग्राहकांसाठी? मग आता त्या माणसाला आपण 2 वेळा सांगितलेलं आहे. आता पुढच्या शुक्रवारी त्यांना सांगू तुम्ही साऊंड स्पीकर बंद करा, कारण बाजारात सगळे आता प्रत्येक साऊंड घेऊन काय बसले. जो तो ज्याचा त्याचा माल दाखवतो, गिरायकांना समजावून सांगतो आणि विक्री करतो. बरं, ते 8 ते 10 आठवडे येऊन गेलेत. मी त्यांचं शिंपी आमटी हे माहिती झालेली आहे आता ग्राहकांना. आता स्पीकर लावण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, त्यांना सांगू आपण ते साऊंड स्पीकर बंद करा. तसं काय नाही, फक्त जे दुकान आहेत ते आता ते आपण म्हणजे ग्रामपंचायत सांगितले कोणाला लावून द्यायची नाही. पण आज सणाचा बाजार असल्यामुळे आपण लावून देतो. लावून दिल्याचं असतात त्यांना सूट दिल्याचं कारण असं की त्यांनी फार 7-8-10 किलोमीटर 1 फूट आत आले. आता आपलं नाव सांगा एकदा चला. माझं नाव दीपक रावसाहेब चौगुले. आपलं काम कसं आहे, लोकांचं कानावर काय येतं आपल्या? ग्रामपंचायत प्रशासनाने मला ट्रॅफिक नियंत्रणासाठी ठेवले. दर शुक्रवारी गावचा आठवडे बाजार असतो. काही लोकांची खूप वर्दळ असते, तर त्यांना लई समस्या निर्माण होते नाही का. गाड्या ट्रॅफिक होतंय, त्या गेटमध्ये दुकानच्या आता लोकांना, आतल्या लोकांना बाहेर येत नाही, बाहेरच्या लोकांना आत जात नाही. परंतु नागरिक आपल्याला भेटल्यानंतर म्हणत असतात ना खूप चांगलं काम करत आहे हो, सगळे प्रॉपर बाहेरचे सगळे म्हणतात तुम्ही नेमल्यापासून बाजार एकदम सुटसुटीत झालाय. किंवा जिथं तास लागायचे 10 तासात काम होते. याला किती टक्के प्रतिसाद आहे आपलं म्हणणं? गावातून 100%. बऱ्यापैकी जेवढं आहे त्यांना 100% कामाची. गावातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, ते सांगतील उलट गावचा लय मोठा